हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आहे थर्सडे, त्यामुळे मी लवकर आंघोळ केली आणि देवपूजा वगैरे करून नाश्ता केला मायरासाठी. आणि आज विशाल तसं पण 11-12 वाजता येणार होता, म्हणून डायरेक्ट जेवण बनवायचं होतं. त्यामुळे फक्त मायरासाठी दूध वगैरे गरम केलं, नंतर ब्रेड, दूध आणि बिस्किट दिलं. नंतर मी नाश्ता केला आणि अचानक कोण मुलगी आली काय माहिती घरात. म्हणजे मी चावी तशी बाहेरच लावून ठेवते नेहमी, कारण की विशाल आणि ओम सारखा येत असतो. मग सारखं वर टेरेसवर वगैरे असल्यावर खाली यायला खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मी चावी लावून ठेवली. आणि कोण होती काय माहिती ती, म्हणजे ती जशी आतमध्ये एंट्री मारली ना, तशी मी आणि मायरा लगेच माझ्या पाठीवून लपली. आणि अनोळखी होती, मोठी होती, म्हणजे जरा होती, बऱ्यापैकी मोठी होती. मला वाटलं की म्हणजे ती रूम वगैरे चुकली असेल, कारण की तिने जसं मला बघितलं ना मायराला, मला तशी ती खाली पळत गेली. कोणी विचारते पण ती काय ऐकलंच नाही, तिने डायरेक्ट पळत गेली. म्हटलं ठीक आहे. मग मी मम्मीच्याकडे गेली आणि मला त्या एवढा गोंधळत तिला सांगायची विसरले मम्मीला, असं असं झालं म्हणून मी इकडे आले. फक्त मी ओमला सांगितलं, पण मम्मीला काय सांगितलं नाही. तर मम्मी म्हटली ठीक आहे, आता भाकर बनव, इथं मायरा थांबलीस तर. मग भाकरी बनवली विशालला मला, आणि मम्मीचा उपवास होता म्हणून खिचडी केली. तर मम्मीचा उपवास होता पण मायराच खिचडी खात होती, मग तिला खिचडी दिली. आणि नंतरला ओमची टुर्नामेंट होती क्रिकेटची, आणि मायराला ना खाली खिचडी खाऊन खाली जायचं होतं. तिला मी विचारत होती मायरा खाली जायची का, ती दिदी येतं, ती नाही म्हणत होती. आणि नंतर मी अशी ओढणी बांधली होती पोटाला, कारण की जेवण बनवताना खूप खराब होतं. टी शर्ट्स म्हणजे काय पण कपडे वगैरे, ड्रेस वगैरे खराब होतात म्हणून तिथे बांधलं होतं. आणि नंतरला ओमला जायचं होतं खेळायला, पण तो जेवत नव्हता, म्हणून मायरा मम्मीला नाव सांगत होती की ओम जेवत नाही आहे म्हणून. मी पण ओमला सारखी म्हणत होती जेव, पण तो एवढा जेवला नाही. तर आम्ही नंतर विशाल आल्यावर जेवलो. नंतर विशालची मेडिकल टेस्ट करायचं होतं, कंपनीमध्ये रिपोर्ट लागत होते म्हणून. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही दोघंच गेलो कोपरखेरण्याला टेस्ट करण्यासाठी. परत तो झोपला एकदा, म्हणून म्हटलं पहिलं टेस्ट करून येऊया मग झोपेल. मग गेलो, तिथे काही गर्दी नव्हती. मग गेल्या जरा 5 मिनटं बसलो, आणि नंतरला त्यांनी चेक करायला सुरुवात केली. नंतर BP वगैरे घेतला, आणि नंतरला त्यांनी सगळं विचारलं वगैरे, आधी काय होतं का नाही आजार वगैरे, ते सगळं विचारलं. तर हा काय प्रश्नांची उत्तर देत होता, नाही 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 नाही. मग त्यानंतर त्यांनी फर्स्ट टाईम इंजेक्शन म्हणजे ब्लड टेस्ट केलं होतं. त्यामुळे ना मला खूप हसायला येत होतं, कारण की तो साधं इंजेक्शन द्यायचं म्हटलं ना तरी पण तो खूप ओरडतो, म्हणजे नाही मला नाही घ्यायचं असं तसं. म्हणून मला खूप मजा येत होती त्याला आज असं बघताना. नंतर मग जाताना गरमी खूप होती म्हणून लस्सी पिलो, घरी आलो. आणि मायरा मम्मीच्या इकडे झोपली होती, म्हणून आम्हाला टेन्शन होतं. आता ती आम्ही गेलो म्हणजे उठली नाही म्हणजे बरं, पण तेच झालं, आम्ही गेलो आणि ती उठली. नंतरला तिला घरी घेऊन आले, तिला झोपायचा प्रयत्न केला, पण ती काही झोपलीच नाही. लास्ट व्हिडिओमध्ये बोलली होती की मी आज फर्स्ट टाईम दही टाकते, त्यामुळे मग हे बघा मी दही टाकलं होतं, ते रेडी झालं होतं छानपैकी असं काहीतरी. तर नंतरला मी इव्हिनिंगला म्हटलं काय बनवायचं, कारण की ना इडलीचं पीठ उरलं होतं, रविवारी केलं होतं ते, म्हणून म्हटलं आता ते 4-5च काहीतरी होईल, म्हणजे इडली पण नाही होणार नीट, डोसे झाले तर 4-5च होतील. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, आज विशालला जाताना डोसे रेडी करून द्यावे. त्यामुळे डोसे केले आणि चटणी केली. तर असा काही होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.